नाही त्या मधल्या आता आपण 1.5 तास झाला बसलोय. जुन्नर रोडतून यायला 1.5 तास लागले साहेबांना, म्हणून म्हटलं रस्ता कसं काय. हॅलो साहेब आमच्या इथं हॅलो वारंवार ऍक्सिडेंट होते. हॅलो त्या रोडला साईड पट्ट्या नाही, त्या रोडला स्पीड ब्रेकर जे होते ते स्पीड ब्रेकर हॅलो. काढून गेलेले आहेत. त्या रोडवरती कुठे रिफ्लेक्टर नाही, कुठे दिशादर्शक नाही, चालू आहे. कुठे स्पीड कमी आता आगळे साहेब आले. 10 लोक गेलेले, तिथं कुठं रेड स्पॉट इथं नाही, कोणतरी टेम्पररी आले असं काही नाही पण त्या ठिकाणी. तर आमची मागणी अशी आहे का तुम्ही हे काम जे आहे ते लवकरात लवकर आम्हाला पूर्ण करून द्यावं. नाहीतर हे आता आम्ही जस्ट असं बसलेलो आहे, तर याच्यापेक्षाही तीव्र प्रकारे आंदोलन आम्ही पुढच्या 2 ते 3 दिवसात करू. काम चालू नाही झालं काम चालू नाही झालं तर त्यांचं म्हणणं असं आहे की आज आम्ही बसलोय, 2 दिवसात काम चालू झालं पाहिजे. चालू जर नाही झालं तर मग याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. त्याची तुम्ही आम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही काय करणार हो, एक एक विषय clear तुम्ही मगाशी आम्ही त्यांना प्रश्न विचारला होता साहेब. बोललो विषय मांडला मी 4 ते गंभीर 8 तीन घटना, तिन्ही ही कारखान्यावरची घटना तुम्हाला दाखवली असं तुम्ही उभे नसते राहिले. पहिले व्हाईट पट्टी होती त्याला, त्यांनी काय ते पातळ डांबर टाकलं होते, व्हाईट पट्टी निघून गेले. आणि हे रस्त्याचं जाधव साहेब आता जे डांबर टाकलंय ज्याच्यावरती आपण तुम्ही आता काळा थर मारले त्याच्या आधी पट्टे होते, मग ते झाल्यानंतर पट्ट्यांची जी ही कोणाची आहे, जबाबदारी कोणाची आहे?